नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आजी आता योगेश्वरी समोर हात जोडून इथे आनंद व्यक्त करत असतात. म्हणत असतात की देवी आई, अगं तुझे किती मी आभार मानू. आमच्या घरामध्ये किती मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे. मी शब्दात सांगू शकत नाही. एवढा आनंद माझ्या आकाशचं बाळ या घरामध्ये आता येणार आहे. या गोष्टीचा आता आजीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे आजी आता साखर वाटत असतात. म्हणत असतात की रागिनी, अगं बघितलंस ना, भूमी आणि आकाश यांचं बाळ आता या घरामध्ये जन्माला येईल. आकाशचा वारसदार या घरामध्ये येणार आहे. म्हणजे बघ ना, सीमोल्लंघनाचा दिवस होता, पण सुखाचं सीमोल्लंघन झालं असं वाटतंय. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, हो ना, आम्ही सुद्धा तेच म्हणतोय की ही नवरात्र अगदी लक्षामध्ये राहिली कायमची. तेव्हा रागिनीला आठवतं, भूमी म्हणालेली असते की उद्या विजयादशमी आहे आणि घरामध्ये आनंदाची बातमी येणारच. तुम्ही आत्या अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, अहो दसरा हा लाभला तुम्हाला. घरामध्ये आनंदाची बातमी आलेली आहे. पेढे वाटा, तुम्ही तोंड गोड करा. तेव्हा आकाश म्हणतो, डॉक्टर नेमकं झालंय तरी काय? तेव्हा डॉक्टर म्हणतात, आकाश महाजन, अहो तुम्ही बाबा होणार आहात. तेव्हा इथे ही बातमी जेव्हा कळते तेव्हा घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की रागिनी हे घे, अगं तोंड गोड कर. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं आई नको, माझं तर सगळं तोंडच कडू झालंय. तेव्हा इथे आजी तिच्याकडे बघतच बसते. तेव्हा रागिनी म्हणते, नाही गं, माझी शुगर खूपच जास्त वाढत चालली, म्हणून मी म्हणते की जास्त मला गोड नको. तेव्हा आजी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुला जास्त साखर नको आहे ना, मग एक दाणा तरी तुला खावाच लागेल आणि तोंड गोड करावंच लागेल. आणि इथे आजी म्हणत असतात, रागिनी अगं तू आत्या आजी झालीस आणि मी पणजी आजी. तेव्हा इथे आजीला तर आनंद झालेला असतो, पण रागिनीला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. तिच्यासमोर हसण्याचं नाटक करत असते आणि इथे माघोरी खूपच जास्त राग व्यक्त करत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, बघ ना गाई, एवढी मोठी आनंदाची बातमी घरामध्ये आली. आपल्या तर ध्यानीमनीसुद्धा नव्हतं. म्हणजे देव देताना छप्पर फाड के देत आहे, हे अगदी आता मला खरं वाटतंय की एवढी मोठी आनंदाची बातमी घरामध्ये आली. तेव्हा इथे आजी म्हणतात, हे घे पौर्णिमा, तुम्ही दोघंजणंसुद्धा तोंड गोड करा, कारण तुम्हीसुद्धा काका काकू झालात ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो ना, मला तर डबल आनंद झाला आहे, कारण मी दोन नात्याने आता एकतर मी मावशी होणार आहे आणि एकतर मी काकीसुद्धा होणार आहे. म्हणजे माझा डबल आनंद, हो की नाही? तेव्हा आजी म्हणतात, अगदी बरोबर. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मला तर इतका आनंद झाला आहे, तर आनंदाच्या भरामध्ये माझं अंगसुद्धा थरथरतं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आजी मी काय म्हणते तुम्हाला, आपण आता बसून घेऊया ना. तुमचंसुद्धा आनंदाने अंग थरथरतंय. मला असं वाटतंय आईंचंसुद्धा अंग थरथरत असेल ना, नाही म्हणजे आनंदाने. तेव्हा रागिनीला कळत असतं की पौर्णिमा हे सगळं मुद्दामून म्हणते तिला टोमणे मारण्यासाठी. तेव्हा इथे आता रागिनी तिच्याकडे रागानेच बघत इथे सोफ्यावरती बसते. तेव्हा इथे रिमोटला तिचा हात लागतो आणि टी व्हीसुद्धा चालू होते. तेव्हा इथे आता टी व्हीवरती काही बातमी सांगत असतात. तरी इथे आता जेव्हा देवकीला 8वा पुत्र झाला होता, ते म्हणजे श्रीकृष्ण, आणि भाकीत करण्यात आलं होतं की इथे 8व्या पुत्राच्या हातानेच इथे कंसाचा वध होणार असतो आणि तो वध आता लवकरच होणार असतो. ही बातमी ऐकल्यानंतर, हे भाकीत ऐकल्यानंतर कंस थरथरायला लागला. हे जेव्हा रागिनी आता टी व्हीवरती ऐकते तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते आणि ती म्हणते, आई मी जरा आलेच हा. मी आहे ना मुगाची इथे आता जरा खिचडी करते आपल्या भूमीसाठी. तेव्हा ती जात असताना पौर्णिमा म्हणते, आई टी व्हीवरती तुम्ही तुमचं भविष्य बघितलं असं वाटलं का तुम्हाला? तेव्हा इथे पौर्णिमा आता मुद्दामून तिला टोचून बोलत असते, जेणेकरून रागिनीला कळावं की तिचीसुद्धा चूक कुठे झाली आहे. तीसुद्धा कधी कधी चुकीची असू शकते याची जाणीव होण्यासाठी पौर्णिमी तिला अधूनमधून टोमणे देतच असते. तेव्हा इथे आता आकाश भूमी दोघंजणं एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात. तर इथे भूमी आता टिट्टूला घेऊन बसलेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, टिट्टू तू बघितलंस ना, आता आपल्या घरामध्ये एक नवीन पाहुणा येणार आहे. एक छोटासा नन्हा मुन्ना पाहुणा, तो सुद्धा आहे ना तुझ्या एवढाच असणार आहे, असा एवढूसा, हो की नाही भूमी? तेव्हा इथे भूमी आता गप्पच असते. ती एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा आकाश म्हणत असतो, टिट्टू तो पाहुणा आला ना की आपण सगळेजण मिळून त्याच्याबरोबर खेळूया.
आणि तुला कळतंय का, तो पाहुणा येणार आहे, ते छोटंसं बाळ येणार आहे. तर घरामध्ये किती आनंद आलाय ते. आणि हे सगळं कुणामुळे घडलंय तुला माहिती आहे का? एवढी मोठी आनंदाची बातमी फक्त आपल्याला भूमीमुळे मिळालेली आहे. क्रेडिट गोज टू भूमी. तरीसुद्धा इथे भूमी मात्र गप्पच असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी काय झालंय? तू का शांत शांत आहेस? सांग ना, काहीतरी बोल ना तू. तेव्हा इथे भूमी आता गप्पच असते. आकाश म्हणतो, भूमी प्लीज प्लीज बोल ना, काय झालंय? तेव्हा भूमी म्हणते, टिट्टू तू बघितलंस ना, म्हणजे एवढ्या दिवस मी माझ्या नवऱ्याचा आकाशचा राग घालवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे इथे बायकोच्या रुसण्या फुगण्याला काही अर्थ नाही आहे. आणि इथे बाळ येण्याची आनंदाची बातमी जशी मिळाली, तसं मात्र आता माझ्याजवळ बोलायला लागलं आहे. म्हणजे याला काय अर्थ आहे? तू सांग बरं टिट्टू. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघ भूमी, मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि मी काय करू तुझा राग घालवण्यासाठी? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही आकाश, याला काही अर्थ नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, झालं गेलं विसरून जाऊया ना. आता एवढी मोठी आनंदाची बातमी आली आहे, आता आपण आनंद सेलिब्रेट केला पाहिजे ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, तरीसुद्धा तू प्रायश्चित्त केलं पाहिजेस असं मला वाटतं. तेव्हा आकाश म्हणतो, काय करू सांग बरं, मी काय प्रायश्चित्त करू तेव्हा तुझा राग जाईल? तेव्हा इथे आकाश भूमीच्या गालावरती तिला आता पप्पीसुद्धा देतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश हे काय करतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ भूमी, मी प्रायश्चित्त करतोय आणि जर तुला अजून एक हवी असेल तर मी देतो. आणि तो आता दुसऱ्या गालावरती सुद्धा पप्पी द्यायला जाणार. तेव्हा ती म्हणते, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, गेलाय माझा राग आता. तेव्हा इथे आकाश आता भूमीचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा इथे भूमीसुद्धा आकाशचे हात पकडते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स बाबा, तू आता आपल्या छोट्याशा बाळाचा बाबा होणार आहेस ना. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. हा आनंदाचा क्षणसुद्धा तुझ्यामुळे आलाय. तेव्हा इथे दोघंही एकमेकांचं अभिनंदन करत असतात. आकाश म्हणतो, भूमी ये ना इथे उभी राहा. भूमी म्हणते, नको ना आकाश, मला बसू दे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही भूमी इकडे ये, मी तुला काहीतरी दाखवतो. आणि आकाश आता भूमीला घेऊन जातो आणि आरशासमोर उभं करतो. आकाश म्हणत असतो, भूमी बघ ना, अगं बघ तू स्वतःकडे, किती गोड दिसतेस तू, तुझ्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे आणि बघ ना किती ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावरती या बातमीनेच. तेव्हा इथे आता आकाश विचारत असतो, आधी तो दोघांचा एक फोटो काढतो आणि नंतरला भूमीला विचारतो की भूमी सांग ना, आता तू आई होणार आहेस तर काय फिलिंग आहे तुझं, कसं वाटतंय तुला? तेव्हा इथे भूमी आता आकाशला म्हणत असते, आकाश तुला खरं सांगू का, म्हणजे आता मी आई होणार आहे ही न्यूज मला कळली, पण मला कळतच नाही आहे की नेमकं मला कसं वाटतंय ते. म्हणजे खूप जास्त आनंद झाला आहे. ही फिलिंग आहे ना खूपच भारी आहे. म्हणजे आपण या फिलिंगची तुलना नाही करू शकत. शब्दसुद्धा सांगू शकत नाही आहे की नेमकं मला कसं वाटतंय, नेमकं मला काय फील होतं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी तुला एकच गोष्ट सांगणार आहे की आता तू नेहमी आनंदी राहायचं, खुश राहायचं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की बरं बरं ठीक आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि त्याआधी मलासुद्धा तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे. आणि आकाश इथे उठाबशा काढत असतो. तो म्हणत असतो, मी उठाबशा काढतोय, मी मला स्वतःला शिक्षा देतोय, कारण मी तुझ्याबरोबर चुकीचं वागलो ना म्हणून. तेव्हा इथे आता आकाश 1 2 3 अशा उठाबशा काढतो आणि म्हणतो की मी तुझ्याबरोबर भांडलो, मी तुला चुकीचं समजलो, मी तुझ्यावरती आवाज चढून बोललो, त्यासाठी मी खरंच तुझी मनापासून माफी मागतोय. तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश जाऊ दे ना आता, कालपर्यंत मी तुझा राग घालवण्याचा इतका प्रयत्न करत होते, पण तू माझं अजिबात ऐकलं नाहीस. आणि आता बाळ येणार आहे ही बातमी ऐकल्यानंतर लगेच तुझा राग गेलासुद्धा, याला काय अर्थ आहे? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी जाऊ दे ना आता, सोड बरं तो राग. तेव्हा इथे आता दोघेजण एकमेकांबरोबर आनंदाचे क्षण घालवत असतात. रागिणीला मात्र ते बघवत नसतं. रागिणीला खूप जास्त राग आलेला असतो. ती म्हणते की आतापर्यंत या सगळ्या संपत्तीला एकच वारस होता आणि ते म्हणजे आकाश. त्याला संपवण्यासाठी मी किती प्रयत्न करत होते. म्हणजे लहानपणापासून मी त्याला माझ्या मुठ्ठीमध्ये ठेवलं होतं आणि आता थोड्या दिवसानंतर मी कदाचित त्याला संपवलं देखील असतं. पण आता काय त्याचा उपयोग झाला? आता त्याचा अजून एक वारसदार येऊन इथे ठेपलेला आहे. त्याच्या संपत्तीमध्ये अजून एक माणूस ॲड झाला ना. अरे त्या आकाशला संपवणं सोपं होतं रे, पण आता त्याच्या बाळाचं काय करायचं? खरंच मला काही कळत नाही आहे. त्या भूमीला देवा एवढी मोठी आनंदाची बातमी द्यायची काय बरं गरज होती? आता ही भूमी आहे ना, म्हणजे तो घशामध्ये अडकलेल्या काठ्याप्रमाणे आहे. गिळूसुद्धा शकत नाही आहे आणि थुकूसुद्धा शकत नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आणि आई आता तुमचं कुणी काही ऐकणार नाही आहे. म्हणजे आकाश जिजूसुद्धा सारखं आपलं भूमी भूमी करत बसतील, तुमचंसुद्धा ते ऐकणार नाही.
तेव्हा रागिणीला राग येतो आणि तिची मान पौर्णिमाची पकडून ती कपाटामध्ये अडकवते. तेव्हा इथे पौर्णिमाला त्रास होतो. पौर्णिमा म्हणते, आई मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, मी फक्त तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते. तेव्हा रागिणी म्हणते, तू नको सांगू मला सत्य परिस्थिती, मला सगळं काही माहिती आहे. आता याचा काहीतरी बंदोबस्त मलाच करायला हवा. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमीला जोडणारा दुवा म्हणजे त्यांचं येणारं बाळ झालेलं असतं. त्यांचा राग रुसवा सगळं काही आता निघून गेलेलं असतं आणि दोघंजण एकमेकांबरोबर आनंदाने राहत असतात अगदी पूर्वीप्रमाणे. तेव्हा इथे भूमी आता देवी आईजवळ दिवा लावते. आकाश म्हणत असतो की देवी आई तुझ्या कृपेने या घरामध्ये केवढा मोठा आनंद आला आमच्या आयुष्यामध्ये. तर इथे आकाश म्हणतो आता या घरामध्ये एक छोटंसं नन्हं मुन्नं बाळ येणार आहे आणि ते तुला आहे ना आजी अशी हाक मारणार आहे. तेव्हा भूमी म्हणते आकाश तू हे काय बोलतोयस. तेव्हा आकाश म्हणतो हां बरोबरच बोलतोय ना मी. आता आपण दोघंजणं देवी आईला काय म्हणतो, देवी आई अशी हाक मारतो ना, जे काही सुख दुःख सांगायचं आहे ते सांगतो. मग नंतरला आपलं बाळ जन्माला येईल ते आजीच म्हणणार ना, कारण ती आपली आई आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणते खरं तर तू बरोबर बोलतोयस. तेव्हा इथे भूमी आकाश दोघे आशीर्वाद घेतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी बरं मी जातो, सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मी आता मिठाई घेऊन येतो. तेव्हा इथे दोघांना हसत खेळत बोलताना बघून रागिणीला मात्र खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे आकाश आता मिठाई आणायला जात असताना पुन्हा थांबतो आणि भूमीला म्हणतो, हे बघ भूमी तू इकडे तिकडे आता धावपळ करू नकोस हा, उगाच कामं करत बसू नकोस, तू एका जागेवरती शांत बस, थोडा आराम कर. तेव्हा इथे रागिणी येते. आकाश म्हणत असतो की अगं आई मी ह्या गडबडीमध्ये तुझं अभिनंदन करायलाच विसरून गेलो. आणि आई तुला खूप खूप शुभेच्छा, तुझं खूप खूप अभिनंदन की आता आपल्या घरामध्ये बाळ येणार आहे आणि तू आजी होणार आहेस म्हणून तुला खूप खूप अभिनंदन. तेव्हा इथे रागिणी खूपच जास्त रागाने भूमीकडे बघत असते, पण भूमीच्या चेहऱ्यावरती एक स्माईलच असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो आई हे काय, तू आमचं अभिनंदन करणार नाही आहेस का. तेव्हा रागिणी म्हणते नाही नाही असं कसं, अरे एवढी मोठी आनंदाची बातमी दिलीस, मग मी तुमचं अभिनंदन कसं नाही करणार. तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तेव्हा रागिणी म्हणते की आकाश मी काय म्हणते, आता आपल्याला डॉक्टरांनी तर सांगितले की भूमी प्रेग्नेंट आहे ते, पण मला असं वाटते की तू तिला हॉस्पिटलला घेऊन जावंस आणि व्यवस्थित तिचे सगळे रिपोर्ट्स वगैरे करावेत. म्हणजे कसं आपल्याकडे सगळे रिपोर्ट्स वगैरे असलेले बरं ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो आत्ते तू काळजी करू नको, मी भूमीला उद्याच एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिचे सगळे रिपोर्ट्स करणार आहे. आम्ही उद्याच हॉस्पिटलला जाणार आहोत असं आकाश म्हणतो. तेव्हा आकाश गेल्यानंतर इथे आता भूमी हसायला लागते. तेव्हा रागिणी म्हणते काय झालं तरी काय, तू का दात काढतेस. तेव्हा इथे भूमी म्हणत असते आत्या म्हणजे तुम्ही आत्ताच आकाशला म्हणालात ना की भूमीला डॉक्टरांकडे घेऊन जा, तिचे सगळे रिपोर्ट्स तिचे सगळे टेस्ट कर म्हणून. म्हणजे तुम्हाला काय वाटते आत्या, मी डॉक्टरांना हाताशी घेऊन ही प्रेग्नेन्सीची जी बातमी सांगितली ती खोटी आहे असं वाटते का तुम्हाला. तेव्हा रागिणी म्हणते हो अगदी बरोबर, तू काहीही करू शकतेस ना. आकाश तुझ्याजवळ बोलत होता आणि मग नंतर तुमच्यामध्ये वाद झाले आणि त्यानंतर आकाश तुझ्याशी बोलायचा बंद राहिला, मग त्याने तुझ्याशी बोलावं म्हणून तू काही इथे हातकंडे करू शकतेस ना. आणि आता डावपेच खेळायला लागलेस ना माझ्यासारखी, मग खोटं तर बोलूच शकतेस. तेव्हा इथे भूमी म्हणते नाही नाही मी एवढं पण खोटं नाही बोलणार. म्हणजे खोटं बोलणं, लोकांना फसवणं, अहो इथे डॉक्टरांना हाताशी घेणं, खोट्या गोळ्या घेणं, त्याच्यानंतर तांडेला हाताशी घेणं, गॅरेजवाल्याला हाताशी घेणं, बॉम्बस्फोट घडून आणणं, हे सगळे हातकंडे तुमचे आहेत, माझे नाही. मी एवढं नाही खाली जाऊ शकत आणि खोटं बोलू शकत, कळते का तुम्हाला. एवढं खालच्या लेवलची पातळी माझी नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला विश्वास बसत नसेल ना, तर तुम्हाला अजून एक बातमी मी खरी खरी सांगते आणि ती म्हणजे हीच की रागिणी आत्या मी खरोखर प्रेग्नेंट आहे. आणि बघितलंत ना विजयादशमीच्या दिवशी देवी आईने किती आनंदाची बातमी दिली आहे ते. तेव्हा रागिणी म्हणते बरोबर ग, देवी आईने अगदी योग्य वेळी तुझ्या डोक्यावरती हात ठेवला आहे. तेव्हा भूमी म्हणते आत्या मी तुम्हाला किती वेळा सांगितले, तुम्ही मला अंडर एस्टिमेट करू शकता पण प्लीज तुम्ही देवी आईला करू नका, कारण ती देवी आई आहे, ती कधी काय करेल ना काही सांगता येत नाही. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की आता मी आई होणार आहे, माझं आणि अक्काचं बाळ या घरात येणार आहे.
भूमी जात असताना रागिनी तिच्या मागोमाग जाते आणि तिला जोरात धक्का देणारच असते. तेवढ्यातच भूमी आता मागे वळून रागिनीकडे बघते. तेव्हा रागिनी खूप जास्त घाबरते. तेव्हा भूमी म्हणते, मला वाटलंच होतं आत्या, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी खुरापती आयडिया चालू असतील, म्हणून मी तुम्हाला सांगते, आत्तापर्यंत तुम्ही या घरातल्या सुनेबरोबर लढत होता, पण आता नाही. आता तुम्ही एका आईशी लढणार आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या मातृत्वाशी खेळवाड करण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर पस्तावाल, असं भूमी म्हणते. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे घरामध्ये आता छोटंसं बाळ येणार असतं. भूमी प्रेग्नेंट असते म्हणून सगळेजण खूप जास्त एक्सायटेड असतात आणि तिला सरप्राईज देत असतात. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी, मुलगा हवा की मुलगी, याच्यावरून आपण भांडायचं कशाला? आपल्या दोघांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. मला आवडतो मुलगा, म्हणून मुलगी होऊ दे, आणि तुझ्यासारखी एखादी मुलगी झाली तरी चालेल ना. म्हणजे कसं आहे, जुळ्याचं ऑप्शन आहे आपल्याकडे. तर इथे हवालदार आलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो की हवालदार, मी माझ्या आईवडिलांच्या ॲक्सिडेंटची केस रिओपन केली होती, त्याची काही माहिती मिळाली का? तेव्हा इथे आता हवालदार म्हणत असतात की एक गॅरेज आणि त्यातला गॅरेजवाला हाताशी येऊ शकतात, त्यांची माहिती मिळू शकते, असं हवालदार म्हणतात. तेव्हा रागिनी ही बातमी ऐकून खूप घाबरते.